शासनाने निधी नाही दिला, शासनाने निधी नाही दिला, मजुरांना हाताला काम दिलं आज ते आम्हाला साहेब म्हणतात, पण आज मजुराला पगार द्यायला पैसे नाहीत। आज साहेबाचा बेघर झालाय, कशामुळं तर या शासनाच्या या आर्थिक धोरणामुळं। म्हणूनच गुरु करायचा गुरु विना मार्गच नाही। ओम नमः। जी कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण या आंदोलनाकडे लक्ष देऊन जे कोल्हापूर जिल्हा शासकीय कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व करवीर तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या ठिकाणी आज आम्ही धरणे आंदोलन व काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। कारण काय झाले, आम्ही या 1.5 वर्षामध्ये एवढी कामं केलेली आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, मग खेडेगावात असतील या ठिकाणी आज कामं करून आज त्याचा निधी उपलब्ध नाही आहे। निधी देताना सरकार आपली बाजू मागं घेत आहे, थोडा 4%, 5%, 10% इतपतच निधी देत आहे। आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनं आज बँकामधून वगैरे शिष्टीच्या स्वरूपात कर्ज काढून आज जी कामं केली आहेत त्याचे व्याज आणि मटेरियलवाल्यांचे पैसे याला मेटा कुठले आले आहे, आत्महत्या करायच्या मार्गाला आलेला आहे। कारण का आज उधारीवाले त्याच्या दारात येत आहेत आणि हे शासनाला गारानं सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही गेले 2 दिवस झाले धरणं आंदोलन करत आहोत। आणि या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे आम्हाला जे काय बिलं वगैरे PWच्या माध्यमातून दिलेलं नाही शासनानं ती द्यावीत आणि या कॉन्ट्रॅक्टरांची अडचण दूर करावी यासाठी या ठिकाणी आम्ही आज पोवाड्याच्या माध्यमातून भजनी मंडळाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि शासनाने एवढं हे ऐकून या नवीन रोजगार निर्माण होणाऱ्या जे आता हे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत यात काही नवीन इंजिनियर आहेत की ज्यांना आता निश्चित बँकेने कर्ज दिलेले आहेत, पण आज त्यांची कर्जफेड होणं झाल्या आणि अशा परिस्थितीत सर्व कॉन्ट्रॅक्टर मेटाकुटीला आलेत, मशिनरी पडून आहेत आणि तरी शासनाने 96,000 कोटी रुपये देणे आहेत ते त्वरित द्यावेत। आणि आम्हा कॉन्ट्रॅक्टरांचं हे भावना ऐकून घेऊन आमची कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण या आंदोलनाकडे लक्ष देऊन आमची अडचण दूर करावी एवढीच माझी विनंती आहे। कृष्णात चंद्राप्पा पाटील, कळंबा। शासनाने नाही दिला बघा निधी, शासनाने निधी नाही दिला, शासनाने निधी नाही दिला, टप्प्यावर थापतून तुल्यात, टप्प्यावर थापतून तुल्याची, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, कॉन्ट्रॅक्टराचं गात गुणगान जी कॉन्ट्रॅक्टराचं गात गुणगान, कॉन्ट्रॅक्टराचं अशा या परिस्थितीत आज आम्ही कॉन्ट्रॅक्टर कोणत्या परिस्थितीत झालो तर आई वडिलांनी आम्हाला आज इंजिनिअरिंग कॉलेजला घातलं का तर एक चांगल्या प्रकारे या देशाची समाजसेवा करेल, हे शहर अगदी सुंदर दिसेल, त्याला डिझाईन चांगली असेल, रस्ते चांगले असतील, गटर चांगले असतील, मुबलक पाणी पुरवठा, स्वच्छ पाणी या नागरिकांना मिळावं या उद्देशाने आई वडिलांनी आम्हाला आज इंजिनियर केलेला आहे। शाळा शिकून इंजिनियर झाला, शाळा शिकून इंजिनियर झाला, साहेब झाला त्याच समयात, साहेब झाला त्याच समयात, शासनाच्या कामात केली सुरुवात, शासनाच्या कामात केली सुरुवात, या शासनाची टेंडर भरून आज कॉन्ट्रॅक्टर आम्ही आज इंजिनियर झालो, आई वडिलांनी आमच्यासाठी खर्च केला आणि शासनाची कामं घ्यायला चालू केली, बँकांचे लोन काढून आज या ठिकाणी घरादारावर कर्ज काढून आम्ही या शासनाची टेंडर भरली आणि चांगल्या प्रकारे या खेडेगावामध्ये कामं केली आहेत। कोल्हापूर या जिल्ह्यात खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यात रस्ते गटारीची काम केली खास, रस्ते गटारीची काम केली खास, पाणी पुरवठ्याची काम केली खास, पाणी पुरवठ्याची काम केली खास, दिला रोजगार मजुरांना, दिला रोजगार मजुरांना,
एवढी टेंडर भरून खेडेगावामध्ये आम्ही कामं केली, गोरगरीब मजुरांना हाताला काम दिलं. आज ते आम्हाला साहेब म्हणतात, पण आज मजुरांना पगार द्यायला पैसे नाहीत. आज साहेबाचा बेघर झालाय. कशामुळं? तर या शासनाच्या या आर्थिक धोरणामुळं. आज लाडक्या बहिणीसारख्या बहिणीला आज पैसे देता. तुम्ही स्वतः सैनीसाठी फिरता, विमानाने फिरता, पण या कष्ट करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला आज पैसे देताना तुम्हाला लाज वाटते. म्हणून यातनाने घातला झाला, अवया शासनाने घातलाय घाला. अर्थकारण बिघडले की आज पैसे मिळणार आज कामाला दीदी, पैसे मिळणार आज कामाला दीदी, पैसे मिळणार आज कामाला दीदी.